सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, तुका मनी कोटी कुळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबांचे, तयांच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्, एकैकक्षरं पुंसा महापातकनाशनं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल।
नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगदवंद्य जगदमान्य देहूचे महान भगवत भक्त वैराग्यांचे मूर्तिमंत पुतळे साधकांचे मायबाप सज्जन हो, या विश्वामध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे या अभंगामार्फत जगद्गुरु तुकोबारायांना नामाचं महत्व प्रतिपादन करायचंय. विठ्ठल सज्जन हो, सेवेकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी योग्य असा परिहार प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी प्रवचन सुंदर प्रकारचं या ठिकाणी आयोजन आहे. आणि ज्यांच्याकडे अशा प्रकारचं नियोजन दिलंय महाराज ते असणारे हरिभक्तीपरायण आनंदे महाराज, बरोबर ना? पांडुरंग महाराज आनंदे आणि त्यांची वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि कार्यक्रमाला पोषक असल्या प्रकारचा गायक वादक मंडळी त्यांनी या ठिकाणी आणले. धन्यवाद महाराज. काय परिचय आपला? माऊली महाराज आवटे. कुठं असता? साष्ट पिंपळगाव. आपलं येवले गेवरायचे का? इंद्रजित महाराज. इंद्रजिताचं पात्र जर पाहिलं रामायणामध्ये तर वाखाण्याजोगंच आहे. तसं प्रति इंद्रजितच या ठिकाणी उभं राहिल्यानंतर या ठिकाणी काय आणि विशेष म्हणजे इंद्रासारखाच मृदंग वाजक आहे. पहिल्यांदा मृदंग वाजायला इंद्र असायचे, तसं मृदंग वादक आहेत. बाळ गोपाळ या ठिकाणी आहेत. आमच्या दिंडीतील या ठिकाणी विनेकरे बाबा आहेत. आणि विशेष म्हणजे की या ठिकाणी या समाजावर नितांत प्रेम करणारे आमचे गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर, बाबांचे जीवस्य कंठशी असणारे, कुठं असले की बाबांनी त्यांचं अशा प्रकारचं नाव घ्यावं आणि बाबांच्या आज्ञेचं पालन करावं. तसंच बाबांच्या आशीर्वादन हा अखंड हरिनाम सप्ताह या संयोजकाच्या वतीनं या ठिकाणी माझे असणारे जीवस्य कंठस्य मित्र नवे गुरुबंधू राजू शेठ सतकर यांनी सांगितलं की महाराज सेवा. म्हटलं काय हरकत नाही, पण पहिल्या दिवसाची म्हटलं कोणत्या दिवसाची करायची, सेवायला काय. आता आपण सर्व शेतकरी मंडळी जर सुरुवातीला जर पेरायला जर तास जर काढायचा असेल, पेरणी करत असताना किफणीला सुरुवातीलाच पहिलं गोरे वापरता को आपण नाही वापरत, कारण ते तास वाकडं तिकडे येईल ना. तर मला माझा अधिकार कळला की मला पहिला दिवस काढून द्याला, कारण की या ठिकाणी जर तास जर सरळ आलं, सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगला होतो. काही काही महाराज मंडळी तार खात्याला ते म्हणजे पहिला दिवस नको राव म्हणजे महाराज आम्हाला पहिला दिवस देऊच नका. ते त्यांचं काय आहे अनुभव एक पहिल्या दिवशी गायक असतात किंवा वादक नसतो किंवा माईक असतो, तर असं त्यांचं आहे. पण महाराज या ठिकाणी वातावरण तसं नाही. जे आज जी सिस्टीम आहे ती शेवटला तीच राहणार. गायक वादक आज येते शेवटपर्यंत. म्हणून जी साखर आहे महाराज, ही साखर अंधारात खाली तरी गोडच. सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड.
दीपा नाही पाटी पोटी अंधकार, तसं सर्वांगी साखर बहुगड. तसं महाराज या ठिकाणी एक ज्ञान आहे, या ठिकाणी भक्ती आहे, वैराग्य आहे महाराज. हे कुठं सांगितलं, कसंही सांगितलं आणि कधीही जरी सांगितलं त्याची योग्यता कमी होत नाही. तसं की या विश्वामध्ये जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य. पण या ठिकाणी काय झालं महाराज, जे सत्य आहे ना महाराज ते आता कटू वाटायला लागलं. सत्य कटू वाटायला लागलं आणि जे मिथ्या आहे ना त्याच अशा प्रकारचं त्या ठिकाणी कोणलाही त्या ठिकाणी अशा प्रकारचं घ्या वाटायला लागलंय महाराज. बर का, आमचे बाबा हमेशा सांगतात, तुमचा परिचय आहे की नाही मला माहिती नाही, बाबांचं खालच्या भाषेत येऊन सांगतात. बाबांचं म्हणणं असं आहे की एक जाने तो सब कुछ जाने. काय, एक जाना तो सब कुछ जाना आणि एक नहीं जाना तो कुछ भी नहीं जाना. बरं, तुम्ही एखादा रत्न पारखी माणूस आहे आणि त्याने रत्न ओळखलं. बरं, त्यानं रत्न ओळखलं म्हणजे हा रत्नाकर होईल का? किंवा एखादा दगड आहे, हा कोणत्या वेळेचा दगड, याची मूर्ती कशी करायची, याला दगड पाहिलं म्हणजे हा दगड होईल का? किंवा एखाद्यानं लोकमान्य टिळकाची पगडी घातली म्हणजे तो लोकमान्य टिळक होईल का? नाही. मग या ठिकाणी ओळखणारे भरपूर आहेत. दगड ओळखला म्हणजे दगड होणार नाही, रत्न ओळखलं म्हणजे तो रत्न होणार नाही. पण महाराज, देव जर ओळखला तर तो देव झाल्याशिवाय राहणार. म्हणून महाराजांना सांगावं लागलं की या विश्वामध्ये काय करायचं, तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. महाराज, या जगामध्ये जर सत्य तू विठ्ठला, जर सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. महाराज, या जगामध्ये फक्त जर नसल तर ते नाम आहे महाराज. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा. शनी मंदिर चौकामध्ये आलो. किती रस्ते दिसतील तुम्हाला? शनी मंदिर चौकात आल्यावर किती रस्ते दिसतील? काही एक तिकडं जाणार राहील चमनकडे, एक मोतीबागकडे जाणार राहील, एक आंबड चौफुलीकडे जाणार राहील, एक इकडे आनंद स्वामीकडे इकडे घुसणार. 4 रस्ते दिसतील. पण 4ही जर रस्ते असेल पण आपल्याला फक्त एकाच रस्त्यानं जायचे. काय की एकाच रस्त्यानं जायचंय महाराज. आणि तो रस्ता असा आहे महाराज, येण्याची पंथे चालू जाता. केला राज्य मार्ग चाले आहे, राज्य मार्ग चाले आहे. केला राज्य मुलमिया वादा सूक्ष्म दुरुस्त, मुलमिया वादा सूक्ष्म दुरुस्त, मुलमिया वादा सूक्ष्म दुरुस्त.
डोलते सकल ब्रह्मांड डोलते महाराज. आणि संगीत है शक्ति ईश्वर के हर स्वर में है राम. संगीत है शक्ति ईश्वर के हर स्वर में है राम. रोगी ने गाए रागिनी तो रोगी को मिले आराम. दी पॉवर ऑफ म्युझिक. एवढं संगीतामध्ये अशा प्रकारची ताकद आहे महाराज. आणि असं जर संगीताची साथ जर हरी कीर्तनाला मिळाली तर खरोखरच महाराज लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडिले. हा खरोखर ब्रह्मरसाचं पारणे आहेत महाराज. आणि असं ब्रह्मरसाचं पारणं जर या ठिकाणी यायचं असेल ना महाराज, याच्यासाठी ते हेवा करतात वरच्या मजल्याचे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. कशासाठी? या भजनाचा आनंद करता. वर नाही ते भजन. वर या ठिकाणी हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद त्यांना घेता येत नाही महाराज. आणि हा आनंद तुम्हा मला घेता येतोय महाराज. म्हणून टाळाटाळ करायची नाही. हरिपाठामध्ये माऊलीने सांगितलंय बरं का, इंद्रिया सवडी लपू नको. चला ना हो कीर्तनाला. आलो असतो आपण काय जरा तब्येत बरोबर नाही म्हणजे इंद्रिया सवडी लपू नको. म्हणून आपण या ठिकाणी बहाणे करतो महाराज. आणि बहाणे करण्यात आपण एक नंबरचे पटायचे. म्हणून कुठं बहाणा करायचा कुठं नाही करायचा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय महाराज. कारण क्या जीवन की पकड़ी आस हाथों में लिया नहीं तेरा घास. तुम्ही म्हणता जाऊ द्या आजच्या जाऊ द्या जाऊ ना उद्या. अरे उद्याची गॅरंटी आहे कोणला? कल करे सो आज कर आज करे तो अब. जग में प्रलय होगा तो करेगा कब. म्हणून कल कल केल्यापेक्षा महाराज आता करा आणि लगेच करा. अभी नाही तो कभी नाही. म्हणून सज्जनो, कारण ही वेळ परत येत नाही. गंगा वाहते. आज वाहलेलं पाणी परत या ठिकाणी ते येणार नाही. तसं आयुष्यातले थोडा थोडा एक एक क्षण आपल्या जीवनातला कमी 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 होत चाललाय महाराज. चली जा रही है उम्र धीरे धीरे. 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 बचपन भी जाएगा जवानी भी जाएगी. बचपन भी जाएगा जवानी भी जाएगी. बचपन भी जाएगा जवानी भी जाएगी. बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे. चली जा रही है उम्र 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 धीरे धीरे. अशा प्रकारचं हे उमर आपलं वय थोडं थोडं ढळत ढळत चाललंय महाराज. आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा. काळच बदलते पहा. काळच बदलते पहा. रोहिताचा पूर्वा
स्वहिताचा घोरवा ध्यानी रहा श्रीहरीच्या. किंवा अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. भजनाला काय उरलं? 100 वर्ष देवानं तुम्ही आम्हाला दिलेत, पैकी 50 तर झोपीतच निघून गेले. राहिले 50 वर्ष, त्यात बालपण आलं, रोगराई आली. म्हणून कबीरांना सुद्धा सांगावं लागलंय, बालपणों में खेल गमाया, बालपणों में खेल गमाया, राम. मग हा रामाचं स्मरण का करत नाही आपण? बरं आता खरं सांगा, आपल्याला कळत नाही का कळून घेत नाही? कस काय कळत नाही का कळून घेत नाही? कळून घेत नाही. वा महाराज. बरं कळून घेत नाही का जे कळायचं ते कळून घेत नाही? जे कळायला पाहिजे ते कळून घेत नाही. मग या ठिकाणी कळतं सगळ्याला, पण जे कळायचं ते कळून घेत नाही. मग या कळून घेण्याकरताच एवढ्या साहस, याजसाठी जपे, याजसाठी तपे, व्यासे ही आमुपे ग्रंथ केली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. कशा करता? कळून घेण्याकरता. आणि काय कळायचं? आपण जे नाही माझं त्याला म्हणतो माझं, आणि जे आहे माझं त्याला कधीच म्हणत नाही माझं. मग अशा प्रकारचा या ठिकाणी जो संसार आहे सज्जन हो, तो संसार कसा आहे? कोणी म्हणेल दुःखाचं मूळ आहे, कोणी म्हणेल दुःखाचा भांडार आहे, कोणी म्हणेल संसार मिथ्या आहे. आता सांगा, संसार जर दुःखाचा जर असता, संसार जर वाईट असता, तर माऊली म्हणले असते का? अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा
संसार दुःख बी देत नाही. संसार ऐकून घ्या परत, संसार वाईट नाही, संसार दुःख देत नाही. मग संसाराची आसक्ती माणसाला दुःख देते. संसाराची जी आसक्ती आहे महाराज, म्हणून जर संसार जर दुःख दिला असता तर त्याने सकाळी सांगितलं आसोनी संसारे जीवे वेगू करी. संसारात जायचं पण कशा प्रकारे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणून सांगावं लागलं तुकोबारायाला, बाबा हा सार हा भगवंत आहे आणि आसार हा तो फलकट संसार आहे. या संसारामध्ये गुंतू नको. संसार अवश्य या ठिकाणी कर, पण संसार करत असताना लक्षात ठेव की या ठिकाणी तेने विन जीवा सुख नव्हे. मग या ठिकाणी याच्यासाठीच आपण आलोय. फक्त देवच आपला आहे आणि तो देव आपल्याला आपला करून जर घेतला तर जन्माला आल्याची इति सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तर सज्जन हो, की अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय आहे? सार तो देव आहे, देव सार आहे. तर या ठिकाणी जेवढे काही बसलेले आहेत, असा कोणी आहे का की त्याला देव आवडत नाही म्हणून? प्रत्येकाला देव आवडतो. आपल्याला देव आवडतो म्हणून आपण कथेमध्ये येऊन बसतात, कीर्तनामध्ये येऊन बसतात. कधी आपण विचार केलाय का आपल्याला देव आवडतो? हे खरं आहे, पण आपणही देवाला आवडत असेल का? जसं व्यवहारामध्ये जर एकतर्फी प्रेम चालत नाही तर परमार्थामध्ये तरी कसं चालणार? मग जर देवाला जर आपण आवडून जर घ्यायचं असेल ना महाराज, देवाच्या सुद्धा काही आवडी आहेत महाराज. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. ओ महाराज, देवाला काय आवडतं? देवाला कोण आवडतं? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे महाराज, कपाळाला गंध आहे, वैष्णवाविषयी काहीतरी कनवळ आहे आणि सतत त्याच्या मुखामध्ये नाम आहे, असाच देवाला तो आवडतो महाराज. आणि असा तुम्हाला जर कधी वाटलं आपण देवाला आवडायचं असेल तर गळ्यामध्ये माळा घाला महाराज. कारण आपल्यालाही माहित आहे की या ठिकाणी एखाद्या माऊलीला जर म्हटलं ताई नाव घे ना, ती बाबा मी कसं नाव घेऊ, मी नाव घेणार नाही. मग ती का नाव घेत नाही? तिचं लग्न झालेलं नाही, तिचं लग्न झालं नाही. ज्या अर्थी तिचं लग्न झालेलं नाही त्या अर्थीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही. ज्या अर्थी तिचं लग्न झालं नाही त्या अर्थी तिच्या कपाळाला कुंकू नाही. तसं जर नाव घ्यायला अधिकार त्या ठिकाणी लग्न व्हावं लागतं, तसं परमार्थ आल्यानंतर परमार्थ करण्याकरता, वारकरी होण्याकरता कपाळाला गंध असावा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी आणि अशा असणाऱ्यांनाच त्या ठिकाणी अशा प्रकारचा वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार आहे महाराज. कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, ज्याला पूर्ण विश्व चळचळ कापतंय, त्याला आदेश दिलेला आहे नका जाऊ त्यांच्या गावा, नाम धारकांच्या शिवा. त्या ठिकाणी तो येत नाही महाराज. आणि काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. म्हणून सांगितलं की ज्याला जर जगाला या विश्वाला ज्याचं काळाचं भय आहे ना, तो काळ तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर चळचळ कापतो.
यमाला सुद्धा धाक वाटतोय महाराज, तो सुद्धा चळचळ कापतोय. एवढी ताकद या नामामध्ये आहे महाराज. आणि प्रत्येक स्तुतीप्रिय, प्रत्येकाला वाटतं की आमचं वर्णन करावं, आमची स्तुती करावं, मधून मधून आमचं नाव घ्यावं. प्रत्येक स्तुतीप्रिय. जर आपण सामान्य जीवाला वाटतं आपलं नाव घ्यावं, त्या देवाला वाटत नसेल का यांनी आपलं नाव घ्यावं म्हणून? देवाला सुद्धा वाटतं यांनी आपलं नाव घ्यावं. नवे नवे त्याचं नाव घेण्याकरताच त्यांनी आपल्या या ठिकाणी पाठवलं. त्याला विसरू नये. चार वेद जया गाते, त्याचे नाम धरा काढे, त्याचे नाम धरा काढे, त्याचे नाम धरा काढे, त्याचे नाम धरा काढे, त्याचे अशा प्रकारे महाराज त्या देवाचं नाव सतत घ्यायचं बर का. आपण मी देवाचं नाव घेतो महाराज, पण त्या नामा घेण्यामध्ये आत्मीयता, तळमळ, विश्वास जर असेल ना तर ते सार्थक होतं ते नाव. नाही तर आपण का घेत नाही का? अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप तर मी तुझ्या हा गरो सरो आणि वैद्य म्हणून अशा प्रकारे चालत नाही महाराज. तुम्हाला वाटतं का देवाचं नाव घेत नाही? भरपूर घेतात. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, अरे जिस नाम से प्रहलाद तरे वो नाम है कुछ और. म्हणून सज्जनो की या ठिकाणी आता विचार करायची गरज आहे. ते म्हणतात महाराज आम्ही तर रात्रंदिवस विचार करतोय. नाही महाराज, आपण ज्याला विचार म्हणतोय ना ते विचार नाहीच, ती चिंता आहे. विचार आणि चिंतेमधला फरक आहे. आणि आपण विचार कधी करतो? नाही राव, हे खालच्या खोड्यात जर कापूस लावला असता आणि वरच्या खोड्यामध्ये जर सोयाबीन टाकली असती ना मग जमलं असतं. पण कवा? दिवाळी झाल्या. हा बैल गेला, झोपाटा केला. तस या ठिकाणी बहुत गए थोडी रही वो भी बीत जाए, कहे नट सुन नायका पर तालन भंग पाय. अशा प्रकारचा महाराज या ठिकाणी जो विचार आहे तो कोणता विचार आहे? अभंगाच्या प्रथम सारा सार विचार
वा महाराज आता टाळ्या वाजा. खरोखरच महाराज जर असं जर कीर्तनाला जर साथ असेल ना तर मला वाटत नाही आपण काकड्यापर्यंत थांबतो म्हणून. कारण जसा ऊस खात 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 बुडापर्यंत जातो तसा त्या ठिकाणी गोडी वाढते महाराज. तसं कीर्तनाला जसं जसं वेळ कमी 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 होत राहील तसं तसं अधिक त्या ठिकाणी काय व्हायला गोडी वाढायला लागली महाराज. कारण याला सांगितलं महाराजने कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. महाराज जर ज्या कीर्तनामध्ये श्रवण करताना स्वस्वरूपाचं जर ज्ञान झालं मी कोण आहे आणि मला काय करायचं एवढं जरी कळलं तर त्या कीर्तनाची इति सार्थकता अशा प्रकारे. ब्रह्मभूत काया होत से कीर्तने. ब्रह्मभूत काया होत से कीर्तने. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तन. ब्रह्मीभूत काया होत से अशा प्रकारच्या कीर्तनामध्ये ही काय अशा प्रकारची ब्रह्मीभूत होत असते महाराज. म्हणून सांगायला लागले सारा सार विचार करा उठा उठी. पहा उठा उठी म्हणजे लगेचच तात्काळ तात्काळ असा विचार करायचा महाराज. काहीच खरं नाही संसारामध्ये. बरं असा विचार करून भागल का? काही खरं नाही काही खरं नाही काही खरं नाही जमल का? मग त्याच्या उत्तरार्थ सांगितलं मग काय खरं नाही मग काय करायचं? नाम कळलं